राम राम मंडळी. हे बघा, अधिराज अजून झोपलेला नाही आहे. त्याचं जेवण वगैरे झालेलं आहे. त्याला मगाशी मी चारून दिलं ना, तर तो जेवला नाही. पण आता पुन्हा मी जेव्हा जेवली ना, तेव्हा तो माझ्यासोबत जेवला. पण अजून झोपलेला नाहीये तो. त्याची मस्ती चालू आहे. मी दाखवते तुम्हाला. बघा, अधिराज अधिराज बघा. पण त्याला मी गोणा वगैरे टाकून दिलेला आहे खाली, तरी तो गोण्यावर झोपणार नाही. बरं, तो झोपेल खालीच. आणि थंडी त्याला वाजतच नाही. टोपं घालून दिलं ना, तर टोपं तो काढून फेकतो, नाही ठेवत तो टोपं. आणि टोपं घातल्यानंतर खूप चिडचिड करतो तो. आता इथे माझे भांडे घासत आहे मी. बघा किती सारा आवा पडलाय माझ्या भांड्याचा. पूर्ण गळाट आहे. 9:30 वाजलेले आहे. पण हे भांडे मी घासल्याशिवाय मला समाधानी भेटत नाही. मी शांततेने झोपू शकत नाही. कारण माहितीये का, रात्रभर तो विचार राहील, अरे सकाळी उठल्याबरोबर भांडे घासायचे आहे. म्हणून माझं काम आहे की मी भांडे घासेल आणि मगच निवांत झोपेल. मला टेन्शन नाही पाहिजे की उद्या आपले भांडे आपली वाट बघत आहे म्हणून. नाही का? तुमचं पण काम माझ्याच सारखं आहे का? मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि तोपर्यंत बाय बाय. नेक्स्ट डे. शुभ सकाळ मंडळी. अधिराज उठलेला आहे आणि गुंजन स्कूल मध्ये गेली. मी तो व्हिडिओ नाही काढू शकली, कारण माहितीये का, सकाळी खूप गडबड राहते आणि गडबडीमध्ये मला आधी तिला टिफिन करणं जरुरी असते. नाहीतर अधिराजची चिडचिड चालू होऊन जाते. मग आता तो वाट बघत आहे दुधाची. त्याला दूध द्यायचं राहिलेलं आहे. आणि तो एकदा दूध पिला की मग शांत होऊन खेळत राहील दिवसभर. देत आहे. 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं फक्त. हे बघा मित्रांनो, काल मी मेहंदी काढणार होती, पण अधिराज एवढा चिडचिड करायला लागला की त्याच्यामुळे मी मेहंदी नाही काढली. आता बघा कसा खेळत आहे, गाणी ऐकत आहे आणि आपली मस्ती चालू आहे आणि हातात चाटणं चालू आहे. अधिराज ये इकडे. बहिणीचं लग्न आहे माझ्या. मी तर अधिराजमुळे नाही जाऊ शकली. त्याच्यामुळे मी विचार केला होता की मी मेहंदी वगैरे काढते हातावर. हे बघा, काढली आणि नेमकीच तो इतका चिडचिड करायला लागला की लगेच मला हात धुण्याचं काम म्हणजे धुवावं लागलं. आपण म्हणतो ना, ज्या गोष्टीचा आपण विचार करतो ना, ती गोष्ट होईलच असं काही नाहीये. म्हणून त्या तयारीत राहायचं की आपल्या मनामध्ये जे आहे, जे आपण ठरवलेलं आहे, ती गोष्ट घडेलच याची शक्यता खूपच कमी असते. त्याच्यामुळे ती गोष्ट सोडूनच द्यायची. फक्त करायचं, काम करत राहायचं. पण कोणत्याही गोष्टीची आशा नाही करायची की हे काम केल्यानंतर मी सक्सेस होईलच किंवा माझ्या मनासारखं घडेलच, असं काहीही नाही.